रेडी, पंच देखील रेडी, लाईव्ह देखील इथे रेडी आहेत, समालोचक देखील इथे रेडी आहेत. मॅचला होईल सुरुवात. पहिला चेंडू इथे प्रगतीपथावरती येईल. गौरव गोलंदाजी मार्कवरती आहे स्टार 11 संघाकडून. लेट्स प्ले. मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू खुलवट टप्प्याचा खोदून काढलाय मिड ऑफच्या दिशेने आणि त्या दरम्यान पहिल्या चेंडूवरती इथे वेगवान धाव पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येचा शुभारंभ केलाय. धावसंख्येची सुरुवात होते. धावसंख्येचा श्री गणेशा इथे केला जातोय. स्टार 11 शिरूर येथून आलाय. फार दूरवरचा प्रवास करून हा संघ या मैदानामध्ये आलाय. आलेल्या सर्व खेळाडूंचं संपूर्ण टीमचं आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक असे स्वागत, हार्दिक असं स्वागत. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्टार A to Z इंजिनिअरिंग हा संघ जर आपण पाहिला तर कोंढवा भागातून आलेले काही खेळाडू आहेत, कॅम्प भागातून आलेले खेळाडू आहेत. पुढचा चेंडू अमीर साठी. इथे देखील लोअर फुल टॉस कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय. झेल इथे टिपला जाईल. गोल्डन डकचा शिकार अमीर उतरतोय बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला बॅटर. त्यानंतर पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळतोय. बघा दोन्ही टीम्स इथे लक्ष द्या. 20 मिनिटांमध्ये तुमच्या 4 ओव्हर कंप्लीट झाल्या पाहिजेत आणि 5वी ओव्हर सुरू झाली पाहिजे. या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. टाइम लिमिट आहे. जर वेळ अतिरिक्त खर्च केला तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. अतिरिक्त खेळाडू तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये 30 सर्कलमध्ये तैनात करावा लागेल. आज कुठल्याही प्रकारचा वेळ लावायचा नाहीये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, पहिली मॅच आहे त्यामुळे क्षेत्ररक्षकाला विनंती आहे ज्यावेळेस चेंडू हातात येईल त्यावेळेस डायरेक्ट खेळाडूच्या हातामध्ये फेका. अच्छा, बॅट्समन आपल्याला देखील विनंती आहे की पटकन जर एखादा बॅटर आउट झाला तर पटकन मैदानामध्ये या. नवीन बॅटर मैदानामध्ये येतील. जुबेर, नायाब आणि जुबेर ही जोडी मैदानामध्ये आहे. पुढचा चेंडू गौरव याचा. इथे देखील सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु काय गोलंदाजी इथे गौरव याची पाहायला मिळते. उंच पुरा गोलंदाज आहे. खेळपट्टीचा पुरेपूर अंदाज त्याने घेतलाय. सुरुवातीच्या षटकामध्ये अगदी पॉवर प्लेच्या षटकामध्ये, निर्णायक षटकामध्ये इथे अप्रतिम अशी गोलंदाजी गौरव याची पाहायला मिळते. चांगली गोलंदाजीची ऍक्शन देखील आहे. इथे देखील वेगवान चेंडू हाताळलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने इथे जुबेर याने आपलं खातं उघडलंय. एका धावेने धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 2 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे. काहीसा इथे संथ गतीने फलंदाजीचा निर्णय दोन्ही बॅटर घेत आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन साइडला, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. डीप मधून येतील तोपर्यंत मिळते ती सिंगल. एका धावेने धावसंख्येचा आलेख पुन्हा एकदा वाढला जातोय. धावसंख्या होते ती 3 धावा. एकेरी दुहेरी धाव इथे प्राप्त केली जाते कारण गौरवची गोलंदाजी खऱ्या अर्थाने नावाप्रमाणेच गौरवशाली कामगिरी आपल्या संघासाठी करतोय. स्टार 11 शिरूर या संघाकडून. पुढचा चेंडू जुबेरसाठी गौरव यांचा. इथे देखील स्टेट बॅटेड इथे फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र पुन्हा एकदा मिळते ती सिंगल. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या होते ती 4 धावा. षटक क्रमांक पहिलं इथे संपुष्टात येतं आणि पहिल्या षटकामध्ये गौरवने केलेली अप्रतिम अशी गोलंदाजी 4 धावा खर्च केल्यात. तर A to Z म्हणजेच प्रतिस्पर्धी संघाचा एक आघाडीचा बॅटर देखील स्वस्तामध्ये बाद केलाय. कर्णधार देखील खुश असतील गौरवच्या ह्या गौरवशाली कामगिरीबद्दल. स्वतः कर्णधारच आहेत. म्हणजे किती मोठी जबाबदारी गौरव यांनी घेतली. संघनायक आहेत आणि नायक इथे कशा प्रकारे कामगिरी करू शकतो आपल्या संघासाठी हे त्यांनी दाखवून देखील दिलंय. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी. षटक क्रमांक 2 हे देखील पॉवर प्लेचा असेल. अनिल यादव नवीन गोलंदाज इथे गोलंदाजी मार्कवरती आहेत. डावखुऱ्या शैलीचे आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने त्या ठिकाणी मारा करतील.
लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. 10 ते 12 पावलांचा रनअप. स्ट्राईकला आपण पाहतोय जुबेर आहेत. आतापर्यंत संथ गतीने खेळतायत. पहिल्या षटकामध्ये कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळताना आपल्याला पाहायला मिळाले नाहीत, परंतु ही लिमिटेड ओव्हर आहेत. 5 षटकांच्या मॅचेस आहेत. तुम्हाला आक्रमण करावी लागतील. इथे तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. चांगली रणनीती दोन्ही बॅटरमध्ये. चांगलं आय कोऑर्डिनेशन. चांगला कॉल. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये करण्यात यश मिळतंय. एखाद्या वेळेस मोठा फटका येत नसेल तर तुम्हाला एका धावेचं रूपांतर दुहेरीचं तिहेरीमध्ये करणं फार गरजेचं आहे. संघासाठी धावा बनवणं गरजेचं आहे, कारण एक टार्गेट तुम्हाला सेट करायचं आहे आणि त्यासाठी मैदानामध्ये तुम्हाला देखील धावाधाव करणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवरती येतात त्या 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 6. पुन्हा एकदा सरळ बॅटने इथे चेंडू खेळलाय. प्रॉपर टायमिंग म्हणावं तसं टायमिंग होत नाहीये. सकाळचं सत्र आहे. थोडंसं ड्यू वातावरणामध्ये थोडासा थंडावा आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर खेळपट्टी ही मातीची खेळपट्टी आहे आणि त्यावरती आपण पाहिलं तर हलकंसं हिरवं गवत आहे. त्यामुळे या खेळपट्टीवरती म्हणावा तसा चेंडू बॅटवरती येत नाहीये. तो तुम्हाला घ्यावा लागेल. थोडासा वेळ द्यावा लागेल. एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल आणि त्यानंतरच इथे मोठा फटका खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे देखील फुल्लर लेनचा चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने उडवायचा होता, परंतु इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. इथे चेंडू निर्धाव आहे. गौरव बरोबरच आपण पाहिलं ना तर षटक क्रमांक 2 अनिल काय अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय. नॅचरल टप्पा पडल्यानंतर आउटसाइड दी ऑफ स्टंप या ठिकाणी पिचिंग होतोय. इथे मात्र फुल टोल करण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा इथे मिस टाइम स्ट्रोक होतोय आणि म्हणावं तसं इथे टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं नाही. 2 धावा नक्कीच मिळतील, परंतु ज्या धावेंची गरज आहे पॉवर प्लेमध्ये, ज्या फटक्यांची गरज आहे ते फटके अजूनही कुठेतरी थांबवले जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 9 धावा. पहिलीच मॅच आहे AB ट्रॉफी 2024 पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन च्या वतीने देखणं आयोजन. आणि आता मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडूला फेकून दिलंय डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. सीमारेषा पार येतोय आजच्या दिवसातील पहिला षटकार. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. नायब यांची जागा भरून काढण्यासाठी अब्बास. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर A to Z इंजिनिअरिंग या संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 15 धावा झाल्यात. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा संघाचे संघनायक आपल्याबरोबर जोडले जात आहेत. गौरव, पाहूया इथे कशा प्रकारे या षटकामध्ये कामगिरी करतील. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अप्रतिम अशी गोलंदाजी केली आहे. 4 धावा खर्च करत असताना एका बॅटरला त्यांनी बाद केलं. आता पॉवर प्ले संपलाय. 5 खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर आहेत. थोडंसं पटपट खेळा. 20 मिनिटाचा अवधी आहे, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. आज कोणालाही माफी नाहीये. पुढचा चेंडू इथे
कट करण्याचा प्रयत्न आणि झेल जेमतेम इथे टिपला गेला, परंतु अतिघाई आणि त्याचमुळे चेंडू हातातून निसटतोय. एका धावेने जुबेरच्या खात्यामध्ये या धावा जोडल्या जातील तर सांघिक धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या आत्तापर्यंत एकूण झाली गोळा. धावसंख्या होते 2-16. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सरळ बॅटने इथे चेंडू घेऊन काढलाय. शॉर्ट कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 17 धावा. 17 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. पुन्हा एकदा काहीसं मिसफिल्ड होतंय. शॉर्ट फाईन लेग मध्ये एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं जात आहे. तिसरीचा प्रयत्न एकतर्फी झालाय, परंतु वेळेस इथे नकार आहे. वेळेस नकार कळवला, अन्यथा इथे अब्बासला मात्र डगआउटच्या दिशेने जावं लागलं असतं. 2 धावेने धावसंख्येमध्ये नक्कीच वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 धावा होत आहेत. पुढील मॅचचा कॉल इथे केला जाईल. SK नोमान 11 विरुद्ध यशवंत भाऊ पाचंगे 11. आपल्याला विनंती आहे, आपली प्लेइंग 11 देण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. पुढचा चेंडू गौरव यांचा. इथे देखील स्क्वेअर कटचा प्रयत्न. बॅटची एज आणि इथे आपण पाहतोय बॅटर क्रमांक 3 जुबेर होईल बाद. तिसरा बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. न्यू बॅटर कोण आहेत, नाव काय? राफे. मॅन फ्रॉम ताडीवाला रोड. येस, राफे विनीत पटेलिया यांचा चेला आहे. आता बरोबर कळलं मला. राफे खऱ्या अर्थाने फार वेगवान गोलंदाज आहे, यंगस्टर आहे आणि नाव देखील योग्य आहे. राफे रफ्तार का किंग. पव्या फलंदाजी मला वाटतं पहिल्यांदाच तो करतोय. आता इथे कशा प्रकारे करेल हे पाहणं देखील गरजेचं आहे. चला, SK नोमान 11 आणि यशवंतभाऊ पाचंगे 11 दोन्ही टीम्स प्लेइंग 20. खेळाडूंची यादी आपण घेऊन या, त्यानंतर प्लेइंग 11 आल्या. वाह, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळलाय. शरीर भेदक मारा होता. हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलाय. शॉर्ट कव्हर मध्ये आपलं खातं तर उघडलंय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 20 धावा. A to Z संघाची काहीची परिस्थिती इथे बिघडली आहे, परंतु सावरण्यासाठी एक चांगली पार्टनरशिप गरजेची आहे. करावी लागेल, बॅटिंग करावी लागेल. एकदा संधी आहे. पुन्हा एकदा बिग हिट. क्या बात है. हाय अँड हँडसम. चेंडूला फेकून दिलाय. डीप स्क्वेअर लेग डोक्यावरून सीमारेषा पार. छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा. मिळाल्या 6 धावा. षटकार. तीन षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गाड्यांच्या मोबदल्यात 26 धावा झाल्यात. धावगती तर योग्य आहे, कारण पहिलं सत्र आहे. म्हणावा तसा चेंडू इथे येत नाहीये बॅटवरती. त्याचबरोबर आउटफील्ड देखील काहीशी स्लो आहे, परंतु सिक्सर सुप्रीमोचा चेंडू आहे आणि न्यू ॲडिशन आहे. चेंडू अगदी बॅटवरती आला तर सीमारेषा पार जाण्यासाठी कोणी रोखू शकत नाही. हाय क्वालिटी सिक्सर सुप्रीमोचा चेंडू आणि तितकीच हाय क्वालिटीची AB ट्रॉफी देखील आहे. तारे सितारे मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत 5 दिवस. काल एक झाला, आज दुसरा.
षटक क्रमांक मैदानामध्ये 4 ची सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती अनिल दरेकर. मागचा अनिल यादव होता, आताचा अनिल दरेकर आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या 27. इथे फुल टॉस. इथे मात्र बीमरचा चेंडू हाताळला गेलाय. पंचांनी लगेचच इथे नो बॉलचा इशारा केलाय. बीमर, त्यामुळेच इथे अब्बासला जीवदान मिळतंय. परंतु फुल टॉस होता, त्याला फुल टोल वसूल करायचा होता. प्रॉपर टायमिंग झालं नाही. जेमतेम 1 धाव मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 28 धावा. फ्री हिटचा चेंडू मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे फसलाय. चेंडू निर्धाव आहे. चांगलं कमबॅक अनिल यांचं देखील मी म्हणेल. कधी कधी चूक होते आणि चूक सुधारणं देखील गरजेचं आहे. पुढचा चेंडू अनिल यांचा राफेसाठी. गती परिवर्तन ओळखलं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. स्वतः गोलंदाज चेंडू खाली. राफे होईल बाद. चौथा बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. A to Z संघाचा. मध्ये येत आहेत अजलान. अजून एक विस्फोटक बॅटर. स्लॉगवर स्पेशलिस्ट बॅटर आहे. डावखुऱ्या शैलीचा आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पुन्हा एकदा आहे. दोन मिनिटं. बघा, आपल्या स्पर्धेचा नियम आहे. टी शर्टचा जो रंग आहे तो एकसारखा हवा आहे, नाहीतर टीम बाद केली जाईल. त्यांना पटकन बाहेर घ्या. या बाहेर. टी शर्ट एकसारखेच पाहिजेत. A to Z चे कॅप्टन इथे लगेच संपर्क साधायचा आहे. बघा, स्पर्धेचे काही नियम आहेत. एका रंगाचेच टी शर्ट हवेत. तुम्ही वेगळा टी शर्ट घालून आतमध्ये जाऊ शकत नाही. हा या स्पर्धेचाच नियम आहे. एकसारखेच कलर पाहिजेत. नवीन बॅटर येतील, मला वाटतं अजलानच्या ऐवजी तला. पुढचा चेंडू आल्या पहिला चेंडू डीप काऊ कॉर्नर मध्ये खेळून काढतोय. सिंगल. एकेरी धाव, धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 29 धावा. 29 रन्स ऑन अ बोर्ड. 30 धावा झाल्यात. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर आणि इथे चेंडू सीमारेषा पार येतोय. चौकार 4 धावेंसाठी. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 34 धावा झाल्या. 34 रन्स ऑन अ बोर्ड. कधी येऊ शकते तुम्हाला. ज्या वेळेस स्पर्धा सुरू होणार आहे त्याच वेळेस सगळे नियम तुमच्यापर्यंत आलेले आहेत. एक कलरचे टी शर्ट प्रत्येक खेळाडूने जे आतमध्ये खेळणार आहेत. इथे आपण कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलेलं नाहीये. एंट्री फी नाहीये. त्यामुळे टी शर्ट एकसारखे घालणं काही हरकत नाहीये.
तुम्हाला टी शर्ट एकसारखेच घालावे लागतील. नवीन गोलंदाज इथे गोलंदाजी मार्कवरती किरण, आणि किरणचा पहिला चेंडू इथे स्क्वेअर कट तर केला आहे. त्या दरम्यान मिळते ती सिंगल, आणि त्याला यांचं हेच काम आहे की जास्तीत जास्त चेंडू, म्हणजे शेवटच्या षटकातील अजूनही 5 चेंडू आहे आणि तो अब्बासला खेळण्याची संधी तिथे दिली जाते. धावसंख्येत 1ने वाढ, धावसंख्या होते ती 39. पुढचा चेंडू इथे देखील सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय. चेंडू इथे निर्धाव, डॉट बॉल. 5वं षटक आहे, शेवटचं षटक आहे. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. काहीशी चर्चा सुरू आहे. 39 झाल्या आहेत, अजून 4 चेंडू शिल्लक. 4 चेंडूंमध्ये 2 बिगेटची गरज आहे ए टू झेड संघाला, तर 4ही चेंडू निर्धाव हवेत शिरूर संघाला. इथे देखील उजव्या यष्टीच्या बाहेर आपण पाहतोय काहीशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये. चेंडू निर्धाव आहे. या इनिंग ब्रेक नंतर आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन तयार राहायचंय. इथे देखील डान्सिंग डाऊन द विकेट, आणि त्या दरम्यान अब्बास होईल धावबाद. 5वा फलंदाज इथे आपण पाहतोय बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जातील. बॅक टू द पॅव्हिलियन रनआउटच्या स्वरूपात. किरण यांच्या माध्यमातून पाहायला मिळते स्लॉगवर स्पेशलिस्ट आहे, कारण ज्या वेळेस बॅटर आक्रमक होतात त्यांना थोपवण्याचं काम, त्यांना थांबवण्याचं काम इथे केलंय. पुढचा चेंडू आल्या आल्या पहिला चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढलाय. अलॉंग दी कार्पेट क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. 1 धाव वेगात पूर्ण केली आहे. धावसंख्येत 1ने वाढ, धावसंख्या होते ती 40 धावा. दुसरीचा प्रयत्न केलाय, आणि त्यामध्ये देखील आपण पाहतोय दुसरीच्या प्रयत्नात बॅटर होईल बाद. बॅक टू बॅक 2 बॅटर 2 चेंडूंवरती धावबाद होत आहेत, तंबूच्या आश्रयाला येत आहेत. 6वा बॅटर अजलान बॅक टू द पॅव्हिलियन. बॅटर नेम, बॅट्समन नेम, बॅट्समन नेम अशफाक. नवीन बॅटर मैदानामध्ये शेवटचा चेंडू खेळण्यासाठी येतोय तो अशफाक. 40 धावा झाल्यात. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू पायावरती आदळलाय, परंतु लेग बिफोर द विकेट. LBW चा शिकार. काय गोलंदाजी इथे केली आहे. काय बॅटला लागलाय, कॅच आउट आहे. ओके, ते अपील तर केली आणि कॅच आउट. मला वाटतं फलंदाज इथे बादच आहे. 40 झाल्यात. 41 धावेंची गरज आहे. 41 रन्स टू विन. स्टार 11 शिरूर. चला पुढील मॅचचा टॉस आपण लगेच संपन्न करतोय. टीमची नावं काय आहेत लिहून द्यायची. एसके नोमान 11 आणि त्यांच्या विरोधात यशवंत भाऊ पाचंगे 11 शिरूर. आज दोन्ही शिरूरच्या टीम एकाच ग्रुपमध्ये आहेत. आज शिरूरकरांमध्ये 2 संघांमध्ये इथे द्वंद्व युद्ध पाहायला मिळणार आहे. शिरूरचे काल देखील एक संघ होता. आज जवळपास 3 संघ आहेत शिरूरचे. पुढील मॅचचा टॉस आपण मुख्य स्क्रीनवरती पाहू शकता. जितेन शेळके सर, यशवंत भाऊ पाचंगे 11 संघाचे संघनायक. टॉस इथे केलाय आणि टॉस एसके नोमान
या संघाने जिंकून प्रथम काय स्वीकारलंय? SK नोमान. बघा कर्णधाराला आपल्या टीमला विचारावं लागतं. फिल्डिंग हा असं पटकन निर्णय. टॉस तर जिंकलाय, मॅच जिंकणं देखील गरजेचं असेल. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. टी शर्ट एक सारखे पाहिजेत. मी तुम्हाला परत एकदा वॉर्निंग केलेली आहे. व्हाईट वाले सगळे बाहेर व्हा. मग एक सारखंच पाहिजे. जे आहेत ना तेवढेच ते पंच सांगतील तुम्हाला. ज्यांच्याकडे कलर नाहीत ना ते बाहेर होतील. तुमच्याकडे जेवढे एकसारखे टी शर्ट आहेत ना तेवढेच खेळवा. मग परत परत सांगायला लावू नका. टी शर्ट एकसारखेच पाहिजेत. एक तर संपूर्ण व्हाईट घाला. चला फिल्डिंग लावून घ्या. दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल त्याचबरोबर आमच्या इथे देखील काहीसा बदल होईल. आज दुसऱ्या डावासाठी प्रवीण गायकवाड सर आपल्याबरोबर जोडले जात आहेत आणि त्यांचा एक दमदार आवाज आपल्याला आज दिवसभरामध्ये ऐकायला मिळेल. कारण थोडीशी तब्येत खराब होती परंतु आज ऑल इज वेल. आज त्यांचा एक दमदार आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. चला थोडंसं पटपट खेळूया आपण. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या आणि दुसऱ्या डावाला लगेच इथे होईल सुरुवात. धन्यवाद शैलेश सर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळते. स्टार 11 शिरूर टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि जी जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळते त्यामध्ये स्वराज आणि विजय मैदानाचा ताबा घेत आहेत. जिंकण्यासाठी टार्गेट आहे 41 धाबांचं. आज देखील आपण पाहतोय चांगल्या टीम्स या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये येऊन सहभागी झालेत. पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आयोजित AB ट्रॉफी आणि या दुसरा दिवस पार पडत असताना पहिली मॅच क्रिकेटचे रसिक या ठिकाणी पाहत आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्वराज आणि विजय. बॉलरचं नाव कळवा. अफराज. अफराज गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू अगदी आपण पाहतो आहे पोहोचेल सुसाट वेगा सीमारेषेच्या बाहेर. सनसनीत चौकार. 4 रन. स्वराजच्या बॅटमधून आलेला सनसनीत चौकार. वेल बिगिनिंग इज ऑफ सक्सेस. एक चांगली सुरुवात निम्म यश मिळाल्यासारखी असते मैदानाच्या आतमध्ये. स्वराज स्ट्राईक वरती आहे.
आणि ऑफ साईडच्या दिशेला पहिलंच आक्रमण चौकार त्यानं वसूल केलाय. षटक क्रमांक पहिलं त्या ठिकाणी जारी असताना पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राईव्ह आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन चिरून भेदून तोडून सनसनीत चौकार. बॅक टू बॅक 4 रन. थँक्यू. पहिल्या 2 चेंडूवरतीच 8 धावा वसूल केल्या गेल्यात. टार्गेट आहे 41 धावांचं आणि या सुरुवात प्रभावशाली मैदानाच्या आतमध्ये अफराज वरती केलेलं आक्रमण स्वराज स्ट्राईकच्या दिशेला खेळताना जो पाहायला मिळतो आहे. 2 सनसनीत चौकार आपल्याला पाहायला मिळाले. एक पॉइंटच्या डोक्यावरून एक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळला आणि आता मात्र रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न असफल अफराजनं ठरवलाय. धावफलक 8 वरती स्थिर नक्कीच जे पाहायला मिळतं आहे. दुसरा दिवस संपन्न होत असताना आज देखील नामांकित संघ या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये येऊन दाखल झालेले आहेत. पुणे जिल्ह्यातील खेळाडूंना एक चांगली संधी नक्कीच उपलब्ध करून दिली. एबी ट्रॉफीच्या रूपानं अगदी आपण पाहतोय हे पहिलं पर्व संपन्न होत असताना अनेक टीम्स त्यांनी सहभाग नक्कीच दर्शवलाय. धावबाची संधी त्या ठिकाणी यष्ट्या उडवल्यात. निर्णय जातोय तिसऱ्या पंचांकडे. थर्ड अंपायर अमर साठे सर तिसऱ्या पंतांच्या भूमिकेत. निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आयोजित एबी ट्रॉफी दिवस क्रमांक 2 आणि या मॅच क्रमांक 1 तुम्ही या पाहतायत. A to Z इंजिनिअरिंग आणि दुसऱ्या बाजूला स्टार 11 शिरूर अशी लढत क्रिकेटचे रसिक या ठिकाणी पाहतायत. आज जर पाहिलं तर स्टार 11 शिरूर आहे, यशवंत भाऊ पाचंगे 11 शिरूर आहे. त्यानंतर मात्र साईराम ही देखील शिरूर मधली नामांकित टीम्स आज दिवसभराच्या सत्रात आपल्याला खेळताना जे पाहायला मिळणार आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक टीम्स नक्कीच सहभागी होताना जे पाहायला मिळत आहेत. मला वाटतं तब्बल 44 टीम बरोबर ना दादा. आणि याच बरोबर शतरक्षक चेंडूच्या खाली आणखीन एका विकेटचं पतन. लो स्कोरिंग वरती देखील सामने रंगू शकतात. अगदी आपण पाहतोय 2 विकेटनं नक्कीच रोमहर्षकता तयार केली. अगदी आपण पाहतोय अपराज पहिल्या 2-3 चेंडूवरती महागडा नक्कीच ठरला, परंतु त्यानंतर केलेलं कमबॅक आणि अगदी आपण पाहतोय 2 विकेट गेल्यानंतर रोमहर्षकता निश्चितपणे या मॅच मध्ये तयार होईल. न्यू बॅटर गौरव मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतो आहे. स्टार 11 शिरूर टीम मैदानाच्या आतमध्ये करते फलंदाजी. एबी ट्रॉफी अगदी आपण पाहतो आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून जगभरात या क्रिकेटच्या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण नक्कीच जे चालू आहे आणि लाईव्ह बरोबर जोडल्या गेलेल्या प्रेक्षक राजाचं देखील आम्ही मनापासून स्वागत करू. गौरव पुराणिक मारा करण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा चेंडू अगदी आपण पाहतोय दिशा दिली आहे शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात. सिंगल घेतली जाते. 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाते आणि धावफलक या एका धावेच्या सहाय्यानं 2 अंकांमध्ये प्रवेश. 10 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतो आहे.
पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन म्हटलं की एक कडक शिस्त आणि खेळाडूंना खऱ्या अर्थानं संधी जी दिली, विनामूल्य प्रवेश अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. कोणत्या प्रकारचा शुल्क नक्कीच आकारला नाही. तब्बल 44 टीमनं सहभाग नोंदवला. अगदी आपण पाहतोय फ्री एंट्री स्पर्धा, त्यामुळे या क्रिकेटच्या स्पर्धेची देखील चर्चा नक्कीच टेनिस बॉल क्रिकेटच्या वर्तुळात रंगताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गवरती होईल सज्ज. पहिलं षटक 10 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. आणि आता षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी बॉलर नेम प्लीज. राफे गोलंदाजी मार्गवरती सज्ज. षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी सज्ज होतोय राफे. आवाज मैदानाच्या आतून मोठमोठाले आपल्या कानावरती ऐकायला नक्कीच मिळत आहेत. हा संघर्ष आहे जिंकण्यासाठीचा. एबी ट्रॉफी दिवस क्रमांक 2 मॅच क्रमांक 1. फुल टॉस बॅट वरती घेतलाय, कव्हरच्या दिशेला अगदी चेंडू सुसाट वेगात सीमा पार होईल. सनसनीत चौकार, 4 रन. चौकार येतोय. 4 धावांच्या साहाय्याने स्कोर कार्ड 14 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. राफेचा पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं फुल टॉस होता, कव्हरच्या दिशेला खेळून काढलाय आणि या चौकार त्या चेंडूवरती गौरवनं वसूल केलाय. 4 धावा पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा फुल टॉस, फक्त दिशा दिली एक. स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या दिशेला चेंडू सुसाट वेगात, खणखणीत चौकार, 4 रन. बॅक टू बॅक 4. थँक्यू. पहिलं षटक जर पाहिलं, त्या पहिल्या षटकात देखील पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले होते. दुसरं षटक आपण पाहतोय राफेचं, पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत आणि या स्कोर कार्ड पोहोचले 18 वरती. षटक क्रमांक दुसरं त्या ठिकाणी मात्र प्रगती पथावरती जारी असताना लॉंग रन ऑफ राफे. अगदी आपण पाहतोय हाफ ट्रॅकर होता, शतरक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी घेतली जाईल ती सिंगल. 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाते. धावफलक या सिंगल बरोबर पोहोचेल 19 वरती. षटक क्रमांक त्या ठिकाणी दुसरं जारी असताना 19 रन, 19 धावा धावफलकावरती आपण पाहतो आहे. वातावरणामध्ये नक्कीच शांतता आहे, परंतु नक्कीच आज देखील नामांकित टीम्स सहभागी होत आहेत. रोमहर्षकता पाहायला मिळेल. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी मात्र चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळतोय. वेगवान सिंगल त्या ठिकाणी मात्र जे घेतली गेली आहे. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र या सिंगल बरोबर पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय 20 धावा धावफलकावरती. आतापर्यंत राफेनं 10 धावा खर्च केल्यात. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय एका बाजूला 2 विकेट निश्चित गेलेल्या आहेत, परंतु चांगल्या स्थितीमध्ये चांगला स्कोर आतापर्यंत उभा केलाय स्टार 11 शिरूर टीमने. दबाव तयार करणं खूप गरजेचं असेल. लो स्कोरिंग मॅच आहे आणि त्यामुळे क्षेत्ररक्षण ही गोष्ट खूप महत्वाची, गोलंदाजी ही गोष्ट खूप महत्वाची. अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा त्या ठिकाणी सिंगल घेतली जाईल, 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. कोणत्या प्रकारचा दबाव दोन्ही फलंदाजांवर ते पाहायला मिळत नाही आणि तो दबाव तयार करावा लागेल, कारण की मॅच अगदी 41 धावांची, अर्थात 41चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आहे. 21 झालेल्या आहेत, अजूनही 20 मात्र बनवायच्यात आणि त्या करत असताना बॉलिंग फॅक्टर खूप महत्वाचा, क्षेत्ररक्षण फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाचा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फटका सजवलाय पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक चेंडू पासून आहे दूर, चेंडू होतोय सीमा पार, धाव संख्या घेईल आकार, चेंडू सीमा पार, चौकार. चार धावा स्कोर कार्ड मध्ये होतील ऍड. धावफलक जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल 24 वरती. धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल.
राफेचं हे षटक थोडंसं महागडं आपण पाहिलं. 3 चौकार या षटकामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. एकूण धावा म्हणजे या षटकात आपल्याला पाहायला मिळालं एकूण धावा 15 धावा. राफेचं षटक 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 25 धावा. अब्बास षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी सज्ज. चला वेळ खूप घेतला जातोय, वेळ वाचवा विनंती आहे. पंचवीस मिनिटांचा कालावधी त्या ठिकाणी मात्र दिलेला आहे आपण एका इनिंगसाठी आणि पंचांना अधिकार दिलेला आहे. टाइम पेनल्टी पंच देऊ शकतात. अब्बास त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी सज्ज होतोय. हा चेंडू सन्मान दिलाय अगदी आपण पाहतोय. डिफेन्स नक्कीच केला, त्या ठिकाणी सन्मान दिला अगदी आपण पाहतोय. धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर ओव्हर क्रमांक 3 त्या ठिकाणी जारी असताना ओ एक्सप्रेस बॉल तेज तर्रार गोलंदाजी. लागोपाठचा दुसरा चेंडू अब्बासनी डॉट टाकलाय. आवाज मैदानाच्या आतमध्ये देखील वाढताना पाहायला मिळत आहेत. A to Z इंजिनिअरिंग टीम मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू अगदी आपण पाहतोय. हा तिसरा चेंडू देखील डॉट असेल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्या ठिकाणी अगदी आपण पाहिलं फटका खेळला निश्चितपणे, परंतु क्षेत्ररक्षण प्रभावशाली केलं गेलं आणि या पाठीमागचे 3 चेंडू जर पाहिले कोणती धाव येताना पाहायला मिळत नाहीये. अप्रतिम गोलंदाजी अब्बास करताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू निर्धाव आलेत. पाहायचंय की कशा प्रकारची कामगिरी यानंतर जे केली जाते. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 15 चेंडू आणि 15 धावांची गरज. लास्ट 15 बॉल 15 रन्स रिक्वायर्ड. परंतु या फटक्यात ताकद पाहायला मिळाली. षटकार 6 धावा. एक बलशाली शक्तिशाली ताकदवान फटका षटकारासाठी. भाऊ पाचंगे 11 संपूर्ण टीम आपण संपर्क करायचा. या ठिकाणी फोटो सेशन आहे, सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं विनंती आहे. पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा एकदा प्रहार. चेंडू एक टप्पा खास सीमारेषा पार. सनसनीत चौकार. चला ताबडतोब संपर्क करा. यशवंत भाऊ पाचंगे 11 आणि एस के नोमान टीमला देखील विनंती आहे आपण संपर्क करा. फोटो सेशन आहे. आणि आणखीन एक गगनभेदी षटकार. सामना देखील त्या ठिकाणी संपलाय. चला फोटो सेशन नंतर घेतलं जाईल. मॅच चालू होते. मैदानाचा ताबा घ्या. लाईन अप करत प्रत्येक टीमनं बाहेर यायचंय. मैदानाच्या आतमध्ये एंट्री करत असताना लाईन करून एंट्री करायची आहे. या सूचना देखील लक्षात घ्यायच्यात. A to Z इंजिनिअरिंग कॅप्टन संपर्क करा. A to Z इंजिनिअरिंगचा कॅप्टन आपण संपर्क करायचा आहे. सन्माननीय आशिष दादा मारणे यांच्या बरोबर.